सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9, असे प्रसंग असे स्वामी, याचा भाग 15. श्रीयुत सूर्यकांत विठ्ठल देवळेकर रत्नागिरीचे हे स्वामी स्वरूपानंदांचे एक जुने, निष्ठावान आणि श्रद्धावान असे शिष्य. स्वामींच्या सर्व कार्यात श्रीयुत देवळेकर अगदी प्रथमपासूनच आघाडीवर असत आणि आहेत. देवळेकरांचं स्वामींवरील प्रेम आणि श्रद्धा आणि स्वामींची त्यांच्यावरील कृपा ह्याचा 1962 पासून मला अनुभव आहे. देवळेकर यांच्या स्वामींवरील श्रद्धेचं एक बारकसं उदाहरण आता मी देतो. 1964 सालची गोष्ट. रत्नागिरी पावसच्या अगदी निकटवर्ती स्वामी शिष्यांनी त्यावर्षी स्वामीजींची 60ची शांत करण्याचं ठरवलं होतं. फक्त धार्मिक विधीच करायचा असं ठरलं होतं. ह्याचा मला अजिबात पत्ता नव्हता. मी त्यावेळेस सांगलीला होतो. एक दिवशी अचानकपणे सांगली इथं देवळेकर यांची गाठ पडली. नंतर देवळेकर सांगलीला वखार भागात ज्या ठिकाणी उतरत असत तिथं रात्री त्यांना भेटण्यासाठी म्हणून मी गेलो. देवळेकर पहाटे जाण्यासाठी म्हणून सामानाची आवराआवरी करीत होते. पाहतो तर देवळेकर यांच्याजवळ तोंडाजवळ सीलबंद केलेले तांब्याचे 5-6 बारके गडवे पडलेले होते. ते गडवे पाहून मी शेठना म्हटलं, शेठ, हे हो काय? स्वामींची 60 शान करतो आहोत, त्यात पूजनासाठी म्हणून हे निरनिराळ्या नद्यांचं पाणी आहे. ही यमुना, ही गंगा, ही कृष्णा, ही भीमा, ही चंद्रभागा. आता गोदावरीचं पाणी आणण्यासाठी म्हणून नाशिकला निघालोय. देवळेकर शेठनी असं हे उत्तर मला दिलं होतं. ते ऐकून मला जरा नवल वाटलं आणि खरोखरच नवल वाटण्यासारखंच असं त्यात खूपच होतं. एरवी घरातील सत्यनारायणाच्या पूजेची म्हणा, एखाद्या विवाहाची म्हणा किंवा गणपतीची म्हणा, तयारीसुद्धा मुलांना किंवा नोकरांना सांगून करून घेणारा हा रत्नागिरीचा धनिक स्वामी शिष्य सद्गुरूंच्या 60 शांतीला आणि साध्या गंगापूजनासाठी म्हणून निरनिराळ्या नद्यांचं पाणी मिळवीत गावोगावी हिंडत होता. देवळेकर यांच्या स्वामींवरील प्रेमाची जातच अशी ही निराळी आणि आगळी होती. त्यांचं असं हे स्वामींवरील प्रेम, तसंच स्वामींचं सुद्धा त्यांच्यावर प्रेम होतं, कृपा होती. त्या प्रेमाची आणि कृपेची जातसुद्धा सर्वसामान्यांपेक्षा जरा भिन्न अशीच होती. एकदा शेठ सहजच स्वामींना म्हणाले, स्वामी, मला साधन करावं असं खूप वाटतं, पण वेळ मिळत नाही, काहीच होत नाही. स्वामींनी शेठना उत्तर दिलं होतं, करता तेवढं पुरे आहे. तुमच्यासाठी मी साधन करतो आहे. दक्षिणेश्वरी काही प्रसंगी रामकृष्ण परमहंसांनी मथुर बाबूंना दिलेल्या उत्तरासारखंच हे उत्तर होतं. थोर साक्षात्कारी पुरुषांकडून अशा तऱ्हेचं उत्तर फक्त त्याच भक्तांना मिळतं की ज्यांच्याशी त्या पुरुषाचा पूर्वजन्मीचा ऋणानुबंध असतो. रामकृष्ण अनेक वेळा मथुर बाबूंना म्हणत, मथुर,
तुझ्यासाठी मी आईची प्रार्थना करतो. यानंतरचा प्रसंग, गाय शास्त्राने नेली त्यात आपला दोष काय. पावसला स्वामी स्वरूपानंदात ईश्वरी कृपेनंच मला नेहमी रामकृष्ण परमहंसांसारख्या थोर साक्षात्कारी पुरुषाचं दर्शन होत असे. अगदी याच अनुरोधानं थोडंसं पुढे जाऊन लिहायचं झालं तर मी असंही म्हणू शकेन की ह्या बाबतीत ईश्वरानं ह्याहूनही थोडं अधिक असं काहीतरी केलं होतं. ते हे की 1962 माझ्या अनेक पावस भेटीत देवळेकरांसारख्या स्वामी भक्तात काही प्रसंगी मला रामकृष्णांच्या मथुर बाबूंचं सुद्धा दर्शन घडत असे. अशा आमच्या रत्नागिरीच्या ह्या मथुर बाबूंच्या घरी घडलेली ही एक कथा. ह्या कथेत मला स्वामी दिसतात, ते एक विवेकसंपन्न आणि बुद्धिवादी संत म्हणून. देवळेकरांकडे एक उत्तम कुत्रा होता. त्याचं नाव होतं ड्यूक. या कुत्र्यावर शेठचं फार प्रेम होतं. मी जेव्हा जेव्हा शेठकडं रत्नागिरीत जात असे तेव्हा शेठ बसलेले असायचे स्वामींच्या फोटोजवळ आणि हा ड्यूक बसलेला असे शेठजवळ. आपल्या ह्या आवडत्या कुत्र्याच्या सान्निध्यातच शेठ माझ्याजवळ तासनतास स्वामींसंबंधी गप्पा मारीत असत. एके दिवशी या कुत्र्याला कोल्हा चावलं आणि तो पिसाळला. गावातील ज्या इतर कुत्र्यांना तो चावला ती कुत्रीसुद्धा पिसाळली. हे पुराण इथंच थांबलं नाही. शेठचा हा ड्यूक शेठच्या गोठ्यातील एका गाईला चावला. ही गाय शेठची मोठी आवडती होती. अगदी शांत जनावर, 3-4 लिटर दूध द्यायची. झालं, तिलाही विषबाधा झाली. शेठनं रत्नागिरीच्या व्हेटरनरी डॉक्टरना घरी आणलं. कुत्र्याला आधीच मारण्यात आलं होतं. आता शेठना काळजी पडली होती गाईची. अनेक उपचार झाले. गाईची विषबाधा काही केल्या कमी होईना. उलट तिच्या लाळेतून विषाचा प्रादुर्भाव होऊ लागला. ह्या गाईनं चाटलेलं गवतसुद्धा गोठ्यातील इतर जनावरांनी चाटलं तरी त्या जनावरांनासुद्धा विषबाधा होईल असं आपलं स्पष्ट मत देऊन डॉक्टरांनी त्या गाईला एक इंजेक्शन देऊन त्याच दिवशी शांत केली होती. असं सर्व घडलं होतं. ड्यूक गेला होता. शेठची ती आवडती गायसुद्धा संपली होती. शेठना दुःख झालं होतं. आपल्यावर आणखी एखादं संकट येतं की काय म्हणून त्यांना एक काळजीच लागून राहिली होती. ह्याहूनही अधिक म्हणजे आपल्या घरात ही एक गोहत्याच झाली असं उगाच वाटून शेठना मनस्तापच होत होता. अशा ह्या मानसिक संत्रस्त स्थितीत एका आठवड्याचा काळ शेठनी काढला होता. गुरुवार उजाडला. रत्नागिरीहून पावस इथं दर गुरुवारी सद्गुरू दर्शनास जाण्याचा शेठचा नियम होता. शेठ पावसला आले. स्वामी दर्शनासाठी म्हणून खोलीत गेले. नित्याप्रमाणे बाकावर बसले. तोच स्वामीजी त्यांना विचारतात, काय झालं. शेठनी झालेली सर्व घटना त्यांना विदित केली. स्वामी शांतपणे शेठना म्हणाले, गाय शास्त्रानं नेली त्यात आपला दोष काय. स्वामींचे शब्द म्हणजे देवाचे शब्द असं शेठ मानित असत. स्वामीजींचे हे शब्द ऐकून शेठ त्या क्षणीच सर्व कसं अगदी विसरून गेले होते. त्यांना जरा हलकसं झालं होतं. ते आनंदित झाले होते. ही गोष्ट अगदी साधी, पण तिच्या संदर्भात स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या शिष्याला जे उत्तर दिलं त्यात विवेकसंपन्न आणि बुद्धिवादी अशा स्वरूपानंदांचं खरंखुरं दर्शन निदान जाणकाराला तरी झाल्या वाचून राहणार नाही. एखादा नैष्ठिक किंवा तांत्रिक गुरु असता तर त्यानं ह्या घटनेचा अन्वयार्थ काही निराळा असाच लावला असता. संधी साधू सद्गुरू असता तरी त्यानं काही फायदा करून घेतला असता. कोणी गोप प्रदानाचा उपाय सांगितला असता.
कोणी ग्रह काहीतरी बिघडलेत असं म्हणून शांती, अनुष्ठान, जप असं काहीतरी करायला सांगितलं असतं. पण स्वामी पडले विवेकसंपन्न आणि बुद्धिवादी संत. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते असं मानणारे आणि प्रतिपादन करणारे. त्यांनी आपल्या ह्या परमशिष्याला अगदी स्पष्टच सांगून टाकलं, गाय शास्त्रानं नेली त्यात आपला दोष काय? ती गाय असणं म्हणजे ती आणि तिच्याबरोबर इतर जनावरं जाणं अशी ती परिस्थिती होती. ग्रेटेस्ट गुड ऑफ द ग्रेटेस्ट नंबर म्हणून असा तो शास्त्राचा निर्णय होता. असे प्रसंग, असे स्वामी. या 9व्या प्रकरणाचा हा होता भाग 15वा. उद्या ऐकूया याचा भाग 16वा. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.